बातमी अमित ठाकरेंचं नवी मुंबईत जंगी स्वागत करण्यात आलंय। छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला त्यांनी अभिवादन केलं। अमित ठाकरे नेरूळ पोलीस स्टेशनकडे रवाना झालेले आहेत। त्यामुळे अमित ठाकरे हे पोलिसांची नोटीस स्वीकारण्यासाठी स्वतः नवी मुंबईत आलेले आहेत। कोपरखैरणे इथं छत्रपती शिवरायांचा पुतळा गेल्या काही महिन्यांपासून एका कपड्यात तसाच ठेवण्यात आला होता आणि त्याच्यावरती प्रचंड धूळ होती। याच प्रकरणी अमित ठाकरेंनी आक्रमक होत पोलिसांची परवानगी न घेता या छत्रपती शिवरायांच्या त्या पुतळ्याचं अनावरण केलं आणि यावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। आता या सगळ्या प्रकरणानंतर अमित ठाकरेंना पोलीस नोटीस देण्यासाठी शिवतीर्थवर गेले होते, मात्र त्यावेळी अमित ठाकरेंनी ती नोटीस स्वीकारली नव्हती। आता स्वतः अमित ठाकरे नेरूळमध्ये पोहोचत पोलिसांकडून ते नोटीस स्वीकारणार आहे। अमित ठाकरेंचं नेरूळमध्ये यावेळी मनसे कार्यकर्त्यांकडून जंगी असं स्वागत करण्यात आलेलं आहे। तर अमित ठाकरेंनी छत्रपती शिवरायांना अभिवादन करून आता ते पोलीस स्टेशनकडे रवाना होत असल्याचं पाहायला मिळतंय। ही थेट दृश्य आपण सध्या पाहतोय नवी मुंबईमधून। नवी मुंबईतील कोपरखैरणेमध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण केल्याप्रकरणी त्या ठिकाणी मोठा राडा झाला होता। पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता आणि पोलिसांना धक्काबुक्की केल्याच्या प्रकरणी अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांच्याकडून। कविता, अमित ठाकरेंचं नवी मुंबईत जंगी स्वागत करण्यात आलंय, काय अधिक अपडेट? नक्कीच अंकिता, अमित ठाकरे आज नवी मुंबईत आलेले आहेत। नेरूळ पोलीस स्थानकामध्ये अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्यानंतर नोटीस स्वीकारण्यासाठी जे आहे ते आज नेरूळ पोलीस स्थानकामध्ये जे आहे ते हजर झालेले आहे। छत्रपती शिवाजी महाराज चौकात पुतळ्याचं अनावरण केलं होतं आणि त्यावेळेस जे आहे पोलिसांना धक्काबुक्की देखील करण्यात आली होती। त्यानंतर मनसैनिकांवरती 70 जणांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले। तर राजकीय कारकिर्दीमध्ये पहिलाच गुन्हा जो आहे तो अमित ठाकरे यांच्यावर दाखल झाला आहे आणि आज त्याचीच नोटीस स्वीकारण्यासाठी अमित ठाकरे जे आहे ते आता नेरूळ पोलीस स्टेशन बाहेर जे आहे ते दाखल झालेले आहेत। मोठ्या प्रमाणात मनसैनिक असतील, शिवभक्त असतील, या अमित ठाकरेंबरोबर अमित ठाकरेंना समर्थन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। बघायला गेलं अंकिता तर आज स्वतः अमित ठाकरे जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना करून आता जे आहे नेरूळ पोलीस स्थानकाजवळ जे आहे ते पूर्ण 2 किलोमीटरचा पट्टा स्वतः चालत जे ते नेरूळ पोलीस स्थानकामध्ये आलेले आपल्याला पाहायला भेटतात। अंकिता, धन्यवाद कविता आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। मी गेली अनेक वर्ष राजकारणात यायच्या आधी पण आणि आल्यानंतर पण मी राजसाहेबांना बघत आलो। अनेक त्यांनी केसेस घेतल्या महाराष्ट्र माणसासाठी, मराठी माणसासाठी, महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राच्या जनतेसाठी आणि त्याचबरोबर मी महाराष्ट्र सैनिकांना बघत आलो ज्या प्रकारे ते लढत राहिले मराठी हक्कासाठी, मराठी माणसासाठी। तर मला वाटतं तो पहिली केस घेण्याचा आत्मविश्वास कुठेतरी तुम्ही मला दिलाय, म्हणून मी तुमचे खरंच धन्यवाद मानतो। तुमच्यामुळे मला तो आत्मविश्वास मिळाला की मी पहिली केस घेऊ। तर अमित ठाकरे आता पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये ते पोलिसांची नोटीस स्वीकारण्यासाठी पोहोचले। यावेळी मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय।